नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. सो गाईज, मला माहिती आहे मी कुठे राईट ना, मी गोवामध्ये. तुम्ही बघू शकता, दिस इज माय लोकेशन जिथं मी थांबलो. यू कॅन सी. आणि खालती स्विमिंग पूलसुद्धा आहे. मॉर्निंगला घरातली सगळी बारकी पोरं जाऊन मस्त पोहून आले, पण मी झोपलो होतो. त्याचा रिझन असा आहे की गाईज, पूर्ण 13 तास ड्रायव्हिंग केले आणि माझा हात आहे ना, हा क्रॅम्प म्हणजे जाम दुखतोय. सो मी चांगली झोप घेतली आणि दिस इज अ डे 1 इन गोवा. सो आपण एक्सप्लोर करू, फॅमिलीसोबत फिरायला आलो आहे. तर गोवामध्ये काय मी एक्सप्लोर करणार पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला. तो व्हिडिओ पूर्ण बघा. Hi guys. तिकडे बहिणीचा कपड्यावरून निघाला घातलेला सिमोनी. इकडं यस ते घेतलं तर तो फोटो काढतो जरा. इमली कुठे इमली. तुम्ही किती जरी मोठे झाले ना, घरच्यांपुढे तुम्ही कधी मोठे नाही होऊ शकत. चला मार्केटमध्ये जाऊ, हे सामान घेऊन येऊ. मित्रांनो, हे जे रस्ते बघून आहे ना, मला अलिबागची आठवण येते. हे जास्त फरक नाही, हे आपल्या अलिबाग सारखंच आहे. की फक्त मी एकदा मॅप बघितलाय, मी इथं असा फिरतोय जसं काय मी इथंच राहतो. म्हणजे हा माझा रोजचा रस्ता आहे. हा लोकल माणूस आहे मी इथला. मग ट्रॅव्हलर असण्याचा हा फायदा असतो की तुम्ही खूप शार्प असता. एकदा मॅप बघितला, एकदा लोकेशन समजले, फक्त एकदा स्टडी केला तर आपल्याला जास्त म्हणजे त्याच्यावरती काय करायची गरज नाही लागत. आपण इझिली म्हणजे तो एरिया कवर करतो. ही आहे फसिनो आणि हिने गोवामध्ये केला एक कर. माहिती नाही का, पण तुम्हाला सांगतो, प्रत्येक टप्प्यावरती फसिनो आहे. महाराष्ट्राचं माहीत नाही, पण गोवामध्ये ही गाडी एवढी फेमस आहे तर त्याचा हद्द नाही. इथं असं वाटतंय की माणसं कमी आणि फसिनो जास्त. हा बघा, प्रत्येक एक नेक्स्ट माणूस जाणारा फसिनो चालतो. आता तो गेला, ते बघायला लाईनीत गेली. हा बघा, हा बघा, हा बाबा आला. इथं असं आहे, माणसं कमी फसिनो जास्त असं वाटायला लागले. तर मला वाटते नुसती तीच गाडी बघून चीड यायला लागली. हा बघ, हा बघ, हा बघ, दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लेस टू स्टे विथ आवर फॅमिली. तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही निघालो आहे, अर्धी फॅमिली तिकडे आहे. सो जेव्हा टँकर निघाली तर त्यानंतर आम्ही आता न्यूगियात बीचवर चाललो आहे. सो आज खूप मजा येणार आहे आपल्याला. सो पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. सो इथं भांडण चालू आहे की नक्की कोण कुठल्या गाडीत बसणार आहे. तर आम्ही XUVच घेणार, पोरांनी ठरवलं आहे. आम्ही XUV मध्ये चाललोय. बाकीनी कोणत्याही गाडीचं आम्हाला घेणं देणं ना, आम्ही XUV मध्ये बसणार. अरे एक टपोरी लोक काही घाणीची नावं घेतात, त्याला काय रॅप म्हणतात. रपटवले पाहिजे. रपटवले म्हणजे टोनगेवाली सायलेंड्या बाईंच्या लोकांना दारू पाजून पी दारू मार खा. या बीचवरती पूर्ण फॉरेनर लोक आहेत, आपले इंडियन लोक खूप कमी आहेत. मी आता आहे आरंबोल बीचवरती. सो तुम्ही माझ्या मागं बघताय, सगळे फॉरेनर लोक आहेत. सो गाइस, दिस इज द लास्ट डे इन गोवा. सो मम्मीने नाश्ता दिला आहे, मस्त गरम नाश्ता करू.
सिनू बघू शकता आता तयार होतोय. लाडूचा सुद्धा नाश्ता चालू आहे. आई चारते त्याला नाश्ता अँड मोनूसुद्धा खातोय नाश्ता. सो दिस इज द लास्ट डे. तुम्ही बघू शकता आता सामान पॅक केलं आहे अँड आता कारमध्ये ठेवायला चाललो आहे मी. मित्रांनो तुम्ही किती जरी मोठे आले घरच्यांसाठी तुम्ही बारीकच असता. तुम्ही बघू शकता. अँड फायनली बॅक टू होम.